इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेने यंदा देखील 95% कर वसुलीचा टप्पा गाठला असून नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तसेच नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या प्रमुख अधिपत्यरूपी मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे कर अधीक्षक नरेंद्र संखे यांच्या प्रमुख नियोजनात्मक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने तसेच प्रामुख्याने कर अधीक्षक प्रतीक्षा सावंत, कर निरीक्षक प्रशांत राणे, नवनीत देवरे यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरांतर्गत विविध ठिकाणी उभारण्यात आलेली वसुली कॅम्प तसेच घरोघरी जात केलेली कर वसुली, जप्तीपूर्वीच्या नोटिसी तसेच अधिपत्र बजावित अंबरनाथ नगर परिषदेचे तब्बल 95% कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून त्याच अनुषंगाने नगराध्यक्ष तेजस्वी विश्वजित करंजोळे पाटील यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेचे कर अधीक्षक नरेंद्र संखे, कर निरीक्षक प्रशांत राणे यांचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत तसेच गटनेते अभिजित करंजोळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ नगर परिषदेचे सलग 4थ्या वर्षी विक्रमी उच्चांक कर वसुली उद्दिष्ट प्राप्त केल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देत विशेष कौतुक करण्यात आले। अंबरनाथ नगर परिषदेच्या संपूर्ण मालमत्ता करांतर्गत 99 कोटी 54 लाखापैकी 82.60 कोटी अशी विक्रमी वसूल करण्यात आली असून अंबरनाथ नगर परिषदेचे कर अधीक्षक नरेंद्र संखे यांच्या भरीव कामगिरीच्या माध्यमातून सलग 4थ्यांदा सदर कर वसुलीचा उच्चांक गाठल्याने नगरपालिकेच्या विकास कामांसाठी भरीव असा निधी उपलब्ध झाला आहे। तसेच जनजागृतीच्या अनुषंगाने प्रथमच नगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल 17.96 कोटी अशी ऑनलाईन कर भरणा उपलब्ध झाला असून राज्य सरकारतर्फे राबवण्यात आलेल्या अभय योजनेअंतर्गत देखील सदर कर वसुली विक्रमी स्वरूपात प्राप्त झाल्याची नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच कर अधीक्षक नरेंद्र संखे यांनी स्पष्ट केले। तसेच असंख्य नागरिकांच्या माध्यमातून आलेल्या मागणीच्या अनुषंगाने सदर अभय योजना मे पर्यंत राबवण्याबाबतची मागणी देखील यावेळेस पालिका प्रशासनाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची स्पष्टोक्ती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आपली वसुली झालेली आहे आणि आता ह्या वर्षी म्हणजे दरवर्षीच आपण असे कॅम्प्स आणि हे सगळं घरोघरी जाऊन आपण वसुली केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक आहे, त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनेच हे आपण उच्चांक गाठलेला आहे। ह्यावेळेला आपण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सुद्धा लोकांना आवाहन केलं होतं, तर त्याचा लोकांनी फायदा घेतलेला आहे आणि 17.96 कोटी एवढी रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे आपल्याला नगरपालिकेला झालेली आहे, वसूल झालेली आहे। त्याच्यामध्ये नागरिकांना पण फायदा झाला आहे आणि आपल्या सिस्टीमला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे। मागच्या वर्षीची वसुली होती 50.13 कोटी आणि ह्या वर्षी मालमत्ता कर ही 59.10 कोटी होतं आणि त्याच्यामध्ये वसुली 55.58 कोटी झालेली आहे। आपलं वसुली उद्दिष्ट तर 100% होतं, पण आता आपण ह्या वर्षी 94% आपण वसुली केलेली आहे। अभय योजना जी आहे आज काल संभव झालेली आहे आणि त्या पद्धतीने आज लोकांची अजून मागणी आहे की आणखीन जर 3 महिने वाढवता आले तर याबाबत आपण शासनाकडे काही तसे हे करणार आहोत का? आजच माझ्या म्हणजे नगराध्यक्षाच्या लेटर हेडवरती आपण जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे की जे काही नागरिकांचं अजून राहिलेलं आहे त्या नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण 30 जून पर्यंतची सवलत द्यावी यासाठी आपण त्यांना पत्र पाठवलेलं आहे। महत्त्वाचा विषय आहे की माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी जनतेला वेळोवेळी केलेले आव्हान, या आव्हानानुसार लोकांनी आज अंबरनाथ शहरामध्ये टोटल 94% वसुली केली। त्यांनी केलेलं आव्हान आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेली नेहमी आमच्या आढावा मिटिंग या मिटिंगनुसार आज शहरासाठी आज 4थ्यांदा गेल्या 3 वर्षापासून आणि हा 4था होता 4थ्यांदा विक्रमी वसुली नगरपालिकेने केलेली आहे। वसुलीचं उद्दिष्ट असं असतो की या वसुलीवरती आपल्याला शासनाकडनं निधी प्राप्त होतो, राज्याकडनं केंद्राकडनं। शासनाचा नियम आहे की दरवर्षी 15% तुमची मागणीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि 15% तुमच्या वसुलीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि यावर्षी 15च्या ऐवजी 17 जास्त वसूल झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये भर पडलेला आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या शहराला यावर्षी नक्कीच आपल्याला निधी जो आहे तो 100% मिळणार। तर तो उद्दिष्ट आपण पूर्ण नाही केली तर आपला निधी कमी मिळतो, तर तो निधी मिळून शहरामध्ये त्याचा आपल्याला वापर करता येईल। त्याचा जनतेला नगराध्यक्ष म्हणून दिलेली सूचना आणि मुख्याधिकारी आम्हाला आमची मिटिंग घेतली, त्याचा हा 100% फायदा आपल्या नगरपालिकेत झालेला आहे। त्यानुसार वेळोवेळी शनिवार रविवारी आणि मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिने आम्ही कंटिन्यू कॅम्प आणि लोकांच्या घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे, त्याच्यामुळे हा फायदा पडलेला आहे।
तर मी माननीय नगराध्यक्ष साहेब मॅडम आणि मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त करेन. तसंच माझे कर्मचारी स्टाफ आहे आणि विशेष करून महिला वर्ग की ज्यांनी शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन काम केलं आहे तर त्यांचंही विशेष कौतुक करेन. तर या वसुली दरम्यान काही नोटीस किंवा दंडात्मक कारवाई करण्यात आली हो, आहे? आपण पूर्ण या शेवटच्या 3 महिन्यामध्ये 2 प्रसिद्ध केले आहेत, प्रसिद्ध याद्या केलेल्या आहेत. ते याद्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. मला हवे असेल मला पिढी पाडू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. बाकी आता जो 7%, 8%, 10% जो राहिला असेल तो आपण त्यांच्याकडून आपण आता 21 रुपयापासून त्यांच्याकडून आपण वसूल करणार आहे. ओके. त्याला सांगा रविवारीची फी सांगा. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो की इंडस्ट्रीमध्ये आपले उत्पन्न हे खूप चांगलं आहे आणि कमीत कमी 85% ते 90% ही इंडस्ट्री रक्कम आपल्याकडं श्रम असल्यामुळे. पण यावर्षी जी अभय योजना प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे श्रम त्या लोकांनीही भरलं, त्याच्यामुळे ही याची वाढ झालेली आहे. ती 17 कोटीच्या वर झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे मॅडमने केलेल्या जनतेला आव्हान म्हणून लोक घरी बसून पैसे 17 कोटी एक्स्ट्रा झालेली आहे ती घरी बसून, म्हणजे आपल्याकडे येणारा जो ताफा होता तोही कमी झालेला आहे आणि पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही जास्त होईल अशी आम्ही आशा बाळगतो. या ऑनलाईन तुम्ही त्या पद्धतीने केलं त्याचा एक आउटपुट चांगलं आलं, त्या इशू चांगलं आउटपुट. ओके ओके. 31 मार्च 2026 हे आपलं आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि तुम्हाला आज अंबरनाथ नगरपालिका मालमत्ता कराची 59.61 कोटी इतकी कर होतं. त्याच्यामध्ये आपण 55.58 कोटी इतकी कर वसुली झालेली आहे, म्हणजेच 94.5 एक आपण कर वसुली झालेली आहे. त्याचबरोबर आपण यावर्षी ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना केलं होतं की ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त कर भरा, जेणेकरून त्यांना सुद्धा लाईन मध्ये लागायची गरज नाहीये आणि आपल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पण वेळ वाचणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे, चांगलं प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांचा आणि 17.96 कोटी इतकं ऑनलाईन भरणा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण विविध ठिकाणी आपले जे सखे साहेब आहेत अधिकारी, त्याचबरोबर आपले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण विविध ठिकाणी शहरामध्ये कॅम्प्स लावलेले होते. त्याचबरोबर घरोघरी जाऊन कर वसुली झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा आपल्या पूर्ण कर वसुलीमध्ये झालेला दिसून येतोय आणि 4थ्यांदा आपण हा उच्चांक कर वसुलीचा गाठलेला आहे. पाहायला गेले तर शहरात मोठे बाकीदार आहेत, त्यांची वसुली झाली. किती थकबाकी बाकी आहे? थकबाकीची माहिती आम्ही कर अधिकाऱ्यांकडून घेऊन मी तुम्हाला सांगते, परंतु आपण बघतोय की 94% कर वसुली झालेली आहे. ऍक्च्युली आज सुद्धा बरेच नागरिक आलेले आहेत आणि काही मुदतवाढ मिळते, काही असं त्यांचा आग्रह आहे. तर त्यांचाच विचार करून आपण आज मी स्वतः लेटर हेडवरती जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे की 3 महिन्याचं एक मुदतवाढ मिळाली तर ह्या बाकीचे उरलेले नागरिक आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल, यासाठी आपण पत्र पाठवलेलं आहे. सन 1925-26 या आर्थिक वर्षामध्ये टोटल नगरपालिकेची मागणी होती 99 कोटी 54 लाख. त्या टोटल वसुली झाली 82 कोटी 7 लाख. मालमत्ता कराची वसुली ही टोटल 94.5% झालेली आहे आणि टोटल यावर्षी ऑनलाईन भरणा हा टोटल 17 कोटीच्या वरती गेलेला आहे. म्हणजे अंबरनाथ शहरातील बहुतेक नागरिकांनी घरी बसून पैसे भरलेले आहेत. त्याच्यामुळे यावर्षी येण्याचा ओघ हा जरा कमी झाला आणि गर्दी कमी होती, परंतु वसुली ह्या उत्तम प्रकार झालेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी कमीत कमी 17 कोटींनी वाढ झालेली आहे. शासनाने दिलेल्या 50% सूट व्याजावरती, त्याच्यामुळे लोकांनी ज्या थकीत लोक आहेत त्या लोकांनी पूर्णपणे भरलेले आहेत. तसंच आनंदनगर एमआयडीसीतल्या लोकांनी सुद्धा संपूर्ण रक्कम म्हणजे 95% रक्कम त्यांनी जमा केलेली आहे घरामध्ये. त्याच्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये नक्कीच भर पडलेला आहे. कमर्शियल इंडस्ट्रीज हा कमर्शियल झोनमध्ये मिळतो आणि कमर्शियलची 85% वसूल झालेली आहे. त्याच्यामुळे उत्पन्नात आपला नक्कीच वाढ झालेली आहे. या शहरामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी जनतेला आवाहन केले होते. तसेच माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आमची नियमित आढावा मिटिंग घेऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगितले होते. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे हा एक भाग जरी असला तरी त्याच्यामध्ये 15% मागणीमध्ये आणि वसुलीमध्ये 15% वाढ होणे हे बंधनकारक आहे. आणि त्या 15% वाढमुळे आपल्याला नगरपालिकेला शासनाकडून निधी आणि फंड मिळतो तो 100% आणि तो वसुली जास्त झाल्याने 15% वाढ झाल्याने नक्कीच आपल्याला 100% शासकीय फंड मिळणार आणि त्याच्यावर नक्कीच शहराला आपला फायदा होणार. बघा, सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी वसुली हा आमचा उद्दिष्ट असतो आणि वसूल उद्दिष्ट करणं हा 4था वर्ष आहे की आम्ही विक्रमी वसूल केलेली आहे. आणि माझे सहकारी
सावंत मॅडम असणार किंवा जेवढे असणार श्री राणे असणार यांनीही प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन कॅम्प लावून सोसायटीमध्ये वसुली केलेली आहे आणि तेव्हा मी त्यांचेही आभार मानतो. त्यानुसार आमच्या महिला कामगार हे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने शनिवार रविवारी आपल्या कुटुंबाला मुलाबाळा सोडून येऊन शनिवार रविवारी वसूल करणारे त्याच्यासाठी मी त्यांचे विशेष कौतुक करणार की त्यांना हे सहकार्य आहे.